नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा हातनोरे। आज आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह जे आपले 3 टेस्ट होणार आहेत, उद्याची टेस्ट नेमकी कशी होणार आहे म्हणजे 2 नोव्हेंबर बघा 2 नोव्हेंबर 2025 रोजी पहिली टेस्ट पेपर होणार आहे, जो आपला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पहिली टेस्ट असणार आहे। ओके, दुसरी टेस्ट 16 नोव्हेंबरला होणार आहे आणि तिसरी टेस्ट 7 डिसेंबरला होणार आहे। 21 डिसेंबर बघा आपलं काय टार्गेट आहे, 21 डिसेंबर 2025 रोजी गट ब ची परीक्षा आहे आणि 4 जानेवारी 2026 रोजी ग्रुप सी ची परीक्षा आहे। या दोन्ही परीक्षेला टार्गेट ठेवून यावर्षी प्रथमतः आपण सगळ्या तिन्ही कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट अख्ख्या महाराष्ट्रामधील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत देतोय। लक्षात, नुसतं फक्त टेस्टच मोफत होत नाही आणि उत्तुंग प्रतिसाद दिलात मित्रांनो तुम्ही। जवळजवळ ही टेस्ट आपल्या बॅचमध्ये वेगवेगळ्या चाणक्य बॅच असेल किंवा विक्ट्री बॅच असेल, टार्गेट बॅच असेल, फाउंडेशन बॅच असेल, अशा वेगवेगळ्या बॅचेसमध्ये असणारे विद्यार्थी असतील आणि टेस्टसाठी आलेले विद्यार्थी असेल, म्हणजे टेस्टमध्ये आलेले विद्यार्थी मला वाटते 4 ते 5 दिवसामध्ये जवळजवळ 7,500 विद्यार्थी आलेले आहेत। ओके, आणि वेगवेगळ्या बॅचेसमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत जवळजवळ 10 ते 12,000 विद्यार्थी, म्हणजे जवळजवळ तुम्ही 20,000 विद्यार्थी ही एक्झाम देणार आहात। म्हणजे मी तर म्हणेल महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी ऑनलाईन टेस्ट असेल या आपल्या MPSC क्षेत्रामधली। मित्रांनो, ही टेस्ट 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता टेस्ट होईल। लक्षात ठेवा, 11 ते 12 या दरम्यान ही टेस्ट होणार आहे। 11 ते 12 का रे 11 ते 12च? कारण आयोगाचा पेपर 11 ते 12च्या दरम्यान होतो। बघा या 11च्या अगोदर, कारण तुम्हाला 10:30 वाजता ज्या विद्यार्थ्यांना, माझ्या मते तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या स्वरूपात तुम्हाला पेपर सोडवता येईल। म्हणजे तुम्हाला 10:30 वाजता पेपर तुमच्याकडे त्याची PDF फाईल दिली जाईल पेपरसाठी प्रिंट। मग हे PDF प्रिंट करून म्हणजे झेरॉक्स मारून आणा आणि त्यानंतर ते सोडवायला घ्या। लक्षात का? तर आपला पेपर जे आहे आपण ऑफलाईनच पेपर देतो आणि ऑनलाईन ज्याला सोडवायचं आहे तरी ऑनलाईनही अवेलेबल असेल, पण माझ्या मते प्रत्येकाने प्रिंट काढून वेळ 1 तास लावून आपली प्रामाणिकता ठेवा आणि 1 तास पेपर प्रॉपरली सोडवा। उगाच इकडलं तिकडलं प्रश्न बघायचं आणि ते हे करायचं असं करू नका। आणि प्रत्येकाला किती मार्क्स आले हे मला जेव्हा मी लाईव्ह सेशनमध्ये किंवा तुम्हाला विचारणार आहे त्यावेळेस कळवा की सर मला एवढे मार्क आलेले आहेत, आणि प्रत्येकाने तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकला तरी चालेल की मला या प्रकारचे मार्क आलेले आहेत। आणि ऑनलाईन सोडवायचं ऑनलाईन सोडवू शकता, पण जनरली ऑफलाईन टेस्ट सोडवला तर बेस्ट राहील। आणि टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आणि रिटर्न फॉर्ममध्ये दोन्हीही स्वरूपामध्ये स्पष्टीकरण अवेलेबल असणार आहे। अरे स्पष्टीकरण तर बघा एकदा, आणि स्पष्टीकरण अगदी डिटेल दिलेलं आहे आणि पेपर पण आयरी गेरी कुणी काढले मागच्या 10-15 वर्षाचा अनुभव असणार आणि मागच्या वेगवेगळ्या परीक्षामध्ये ज्यांनी सगळ्या परीक्षेचा अनुभव घेतलेला आहे, परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे, असाच व्यक्ती तुमचा पेपर काढतोय। म्हणजे मी स्वतः पेपर काढतोय, त्यामुळे बिंदास राहा, कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण या पेपरमध्ये येणार नाही। आणि आयोगाचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला। तुम्ही म्हणाल की प्रयत्न का सरकार आयोगाचा दर्जा का ठेवला नाही? आयोगाचा दर्जा कोणाचा बाप पण ठेवू शकत नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो। शेवटी आयोग असते, पण आयोगासारखा ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। थोडं आयोगापेक्षा काठिण्य पातळी मागच्या वेळेसपेक्षा या वेळेस थोडी हाय ठेवण्याचा प्रयत्न केलाय। लक्षात, म्हणून शेवटी आयोग हे आयोग असते। बघा सकाळी 10:30 वाजता तुम्हाला काय होणार आहे, पेपर 10:30 वाजता पेपर अवेलेबल होणार आहे। 11 ते 12 दरम्यान तुम्हाला पेपरचं टायमिंग तुम्ही सोडवू शकता आणि 12 नंतर 12:15 तुम्हाला पेपर आन्सर की उपलब्ध होईल। फर्स्ट आन्सर की म्हणजे फास्ट म्हणा फायनल म्हणा सगळं चेक करूनच आपण देतोय। ज्याला काही ऑब्जेक्शन असेल तर त्या आन्सर कीवर लिहिलेलं आहे की ईमेल असेल लोकसेवेचं किंवा आमचं लोकसेवेचं एक टेलिग्रामचा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि त्यावर तुमचे तुमचे या प्रश्नाबद्दल किंवा नाही सर हे उत्तर नाही हे आहे, तुम्हाला सगळं डिटेल्स फक्त कशाच्या आधारावर उगच मार्केटमधले 4 पुस्तकं घ्यायची आणि त्याच्या आधारे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही। तुम्ही कशावरच्या आधारे ऑब्जेक्शन घेऊ शकता प्रश्नाला की ऑथेंटिक सोर्स असेल, गव्हर्नमेंट सोर्स असेल, सर बघा या सोर्सच्या आधारे, नाही तर ChatGPTचं टाकल की ChatGPT बघा इथं आहे, असं जमणार नाही। लक्षात, सर या ChatGPTवर हे टाकलं, इथं हे टाकलंय। ChatGPT म्हणजे जे वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये जे उपलब्ध डेटा आहे त्याच्या आधारावर हे बनवलेले असते, ते तुम्हाला माहिती देते, बाकी दुसरं काही नाही।
4 ठिकाणी जर बरोबर दिलं आणि 2 ठिकाणी चुकीच दिलं ते कुठलं पण आणून तुमच्या समोर ठेवते. आलं लक्षात? म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्हाला ऑथेंटिक सोर्स दिला तरच ते काय तुम्हाला ते आन्सर बदलवलं जाईल. पण 99% आन्सर हे हजारो वेळेस बघूनच तुमच्यापर्यंत ही आन्सर की बनवली गेलेली आहे. त्यामुळे कुठलाही अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. म्हणून पहिला पेपर 2 नोव्हेंबर 2025 ला आहे आणि या पेपरमध्ये मिनिमम माझ्या मते मिनिमम म्हणण्यापेक्षा मॅक्सिममच म्हणेल तर 55 मार्क ज्या विद्यार्थ्याला येतील त्याला आयोगामध्ये प्री पास व्हायला अडचण येणार नाही की प्री. पण जर इथं 55 आले आणि आयोगात 60 आले तर आश्चर्य वाटायला नको. निश्चित तसंच येतील. पण इथं 55 आले आणि आयोगात 50 आले असं होणारच नाही. लक्षात का? तर हा पेपरची काट्याने पाती थोडी जास्त ठेवली निश्चित. नंतर तुम्ही म्हणाल की सर जसे एवढे अवघड विचारता का, इथं का असं विचारतात का? अवघडही ठेवलेले आहेत, सोपेही ठेवलेले आहेत, सगळ्या स्वरूपाचा पेपर आहे. इथं पेपरमध्ये पहिल्या पेपरमध्ये कमी आले चालेल, दुसऱ्या पेपरमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा, तिसऱ्या पेपरमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. मी पेपरचं फॉर्मॅट जे आहे 24, 23, 22 म्हणजे मागचा 24 झाला पेपर 23, 22. पण यावर्षीचा यावेळेसचा 24 नुसार आहे का, 23 नुसार आहे का, 22 नुसार आहे हे सांगणार नाही. पहिलेच पेपरच्या अगोदर सांगलं तर काय फायदा मग. म्हणून या माध्यमातून ठेवलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा 55 प्लस ज्या विद्यार्थ्याला मार्क येतील किंवा 55 किंवा 55 पेक्षा 56, 57 जरी आले तरी तुम्हाला येणाऱ्या प्रीमध्ये कोणी अडू शकणार नाही याची शाश्वती मी देतो. लक्षात? म्हणून व्यवस्थित सोडवा, प्रामाणिकता ठेवा. उद्या सकाळी 11 वाजता पेपर होईल आणि अगदी मेहनत घेऊन ही पेपर तयार केलेला आहे. आणि या पेपरमध्ये एक विशेष सांगतोय की यावेळेस हा पेपर ऑनलाईन वगैरे झालेला आहे. पुढच्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेंटरला ही ऑफलाईन पण टेस्ट होईल पुढच्या वर्षी. आणि ते पण ऑफलाईन पण फ्रीमध्ये होईल. अजून पण सांगतो तुम्हाला ऑफलाईन पण फ्रीमध्ये होईल. याच्या पुढं पण पुण्यामध्ये देखील पुण्यामधल्या सगळ्या ठिकाणी जेवढं तुम्हाला फक्त प्री रजिस्ट्रेशन करावं लागेल. लक्षात? प्री रजिस्ट्रेशनला काही फीस ठेवली जाईल आणि ती फीस काय केलं जाईल तुम्ही 3 पेपर ठेवले जातील किंवा 4 पेपर. पहिलं 4 पेपरचे समजा तुम्ही 200 रुपये दिलात आम्हाला प्री रजिस्ट्रेशनला आणि त्यानंतर 4 पेपरला तुम्ही प्रेझेंटी दाखवलात तर 4ही पेपरचे 200 रुपये तुम्हाला नंतर वापस केले जातील. म्हणजे याचा अर्थ ते पण काय असणार आहे, फ्री असणार आहे. लक्षात? पण तुम्हाला यापुढे कुठल्याही टेस्ट सिरीजला 1 रुपया पण खर्च करण्याची गरज या लोकसेवा अकॅडमी आणि आप्पा हातनोरे हे तुम्हाला ठेवणार नाहीत. त्यामुळे टेन्शन नका घेऊ. आणि या पेपरमध्ये यावेळेस यावर्षी फक्त सायन्स हे फक्त बायलिंग्वल असेल. पुढच्या वेळेस पूर्ण अख्खा पेपर हा बायलिंग्वल ठेवण्याचा प्रयत्न करेल. लक्षात? म्हणून पेपर व्यवस्थित सोडवा आणि पेपरसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.